असं कधी कुठं असतंय होय? अरे गणपती उत्सव असल्यासारखं वाटायला पाहिजे का नको? अरे याला इको गणपती म्हणतात. गणपतीमुळे आपल्या पर्यावरण बिघडू नये म्हणून साध्या पद्धतीने आपण गणपती करायचा. वय आम्ही पोरांनी ठरवलंय या वर्षी इको गणपतीच करायचा. मला काय करायचं ते करा. आमचा तालमीचा गणपती कसा दणदणीत वाजणार बघा. झाल्यावर वाजणार ना व? झाल्यावर म्हणजे अरे म्हणजे या वर्षी एकच गणपती बसवायचा, तो बी आमच्या शाळेत. आणि एकच मंडळ असणार, ते बी आमचं. वय तुम्हाला यायचं असेल तर या, आम्ही का नाही म्हणणार नाही तुम्हाला. वहिनी ते इको गणपतीचं सांगालोय रानादाला, खर तो का नाहीच म्हणालाय की. इको फ्रेंडली, पर्यावरणाला पूरक. हा तेच ते, खरं ऐकणच झालाय नव. का हो, का नाही म्हणताय तुम्ही? अहो काय बी सांगतात ते बारकी मूर्ती घ्यायची मातीची, स्पीकर लावायचा नाही, डॉल्बी वाजवायचं नाही, नाचायचं नाही, अहो काय बी करायचं नाही म्हणतात. गणपती उत्सव असल्यासारखं वाटायला पाहिजे का नको? असा असतोय व्हय गणपती उत्सव? असतो. म्हणजे पूर्वी जेव्हा गणेशोत्सव सुरू झाला ना, तेव्हा याच पद्धतीचे गणपती असायचे. पण आता आपण सगळ्यांनी मिळून या गणेशोत्सवाचं रूप बिघडवूनच टाकलंय. आता मला सांगा, मोठ्याच्या मोठ्या प्लास्टरच्या मूर्तीचं विसर्जन जर का तुम्ही नदीच्या पाण्यात केलं, तर ते पाणी स्वच्छ होईल का घाण होईल? थोडं घाणच होईल म्हणा. जरा नाही, लई घाण होईल. आपण दरवर्षी कितीतरी लाखो मूर्त्या नदीत, तलावात, समुद्रात विसर्जन करतो ना व, त्यामुळे किती मासे मरतात माहितीये का तुला? आणि आपण मोठ्यानं डॉल्बी लावून नाचतो तेव्हा त्या आवाजानं लोकांना किती त्रास होतो माहितीये का? आणि मला सांगा, गणेशोत्सव लोकांना त्रास झाला असतो का? सगळ्यांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा उत्सव आहे हा. आणि आपण मात्र आमचं मंडळ आणि तुमचं मंडळ करत चौका चौकात मंडळ स्थापन केले. हे बरोबर आहे का? बरोबर नाही आहे, पण गणपती उत्सव म्हणल्यावर म्हणजे काही नाही. या वर्षी गावात सगळ्यांचा मिळून आपण एकच गणपती बसवायचा. हा पण ती पोरांनी तर ऐकलं पाहिजे. त्यांना आपण समजावू. तुम्ही तयार आहात का नाही तेवढं फक्त सांग. म्हणजे मी तयार आहे म्हणा. मनापासून तयार आहात का? आता तुम्ही म्हणताय म्हणल्यावर मनापासूनच तयार आहे मी. म्हणजे आम्ही सांगत होतो ते सगळं गेलं वय बमलत. बरं माझ्या बाबांनो, तुम्ही सांगितलं म्हणून. पण मला समजलं म्हणून मनापासून तयार झालं ना व. झालं झालं मग आता ठरलं. आता आपण शाळेसमोरच गणपती ठेवायचा बघ. ए थांबा, त्या आधी मी समजायला समजवतो, मग तुम्ही तुमच्या तयारीला लागा. काय मी तालमीकडे जाऊन येतो आणि बोलतो समद्यांबरोबर. हो. आणि काही अडचण आली ना तर मला सांगा, मी येते. अहो नाही नको, अहो आधी समजे घाबरतात तुम्हाला. मी समजावतो त्यास. मी आलोच. ए भाल ल्या, सनिताने सांगितलं ना व, आमचीच मिरवणूक पहिली निघणार म्हणजे निघणार. तालमीचा गणपती मानाचा गणपती आहे. ह्या वर्षी आम्हाला मान द्या. अजिबात जमणार नाही, आमचा मानाचा गणपती आहे. ए हे बघ, उगाच परत राणादाकडे जायला लावू नकोस मला. अरे ह्यावेळी आमच्याकडं, परत पुढच्या वर्षी घे की तुमच्याकडे तुमचा मान. तालमी ती पोरं ऐकणार नाहीत की. गुळीच घालीन एकेकाला, ऐकणार नाहीत. ए तू काय आम्हाला तालमीतल्या पोरांचं भ्या दाखवतीस होय? बघ की. सन्निधा कोण आहेत माहितीये ना? हा, सनिधा राणादाचं भाऊ आहेत. हा, राणादा आलं, आता बोल त्यांच्याशीच. राणादा यांचं डिमांड लय झाले बघ.
आता मिरवणुकीचा पहिला मान हीच घेणार म्हणतात. हे बघ राणादा, हे वर्ष आम्हाला गाजवू दे. पुढच्या वर्षी यांना जे करायचं ते करू देत. सकाळी डॉल्बी सोडलाय, आता मिरवणुकीचा मान नाही सोडणार. ए भाल्या, आता तुम्हाला काय नवा डॉल्बी गावत नसतोय बरं का. तुम्ही काय त्यातल्या बाजून मिरवणूक काढणार आहे व्हय? हा? त्यापेक्षा एक काम करा, गप आमच्या मिरवणुकीच्या मागण्या, तेवढी आबरूबी वाचेल तुमची. आम्ही ढोल पथक आणणार, पण पहिला मान आम्हीच घेणार. पहिली मिरवणूक आमची म्हणली नवा. तुम्ही दोघं बी गप्प बसा. या टायमाला गावात एकच गणपती बसणार. तुम्ही आमचा, तालमीचा आमचा, तालमीचा ए! तालमीचा. झालं तुमचा? ना सुरतचा ना तालमीचा. या टायमाला गावचा एकच गणपती बसणार, तो बी शाळेत. हा, अरे राणादा तर काय डोसके बिस्क पडलास का काय? अरे शाळेच्या गणपतीने आपला काय संबंध? अरे शाळेचा नाही, आपल्या गावचा गणपती, तो शाळेत बसणार. हे बघ राणादा, हे सगळं काय जमणार नाही बघ आपल्याला. अरे सगळी तयारी केली मरता. डॉल्बीवाल्याला सांगितलंय, मांडव घातलाय, गणपतीची ऑर्डर दिल्या. समजा कॅन्सल. या टायमाला आपण ते इकोवाला गणपती बसवायचा. समद्यांचा मिळून एकच. राणादा, हे काय मला पटलेलं नाही बघ. आपल्याला पण नाव बा. मला तर अजिबातच नाही. हे बघा, एक गाव एक गणपती बसवायचं ठरवलं ना व? आणि या टायमाला शाळेतल्या पोरासनी मान द्यायचा आपण गणपतीचा. अरे असं काय करायलास तू उगाचच काय तर. असंच आहे, ठरलंय म्हणजे ठरलंय. एक गाव एक गणपती. अंजली, ठळक बातम्या. जिल्ह्यातील गणेशोत्सवाची तयारी पूर्ण, पोलिसांचा चोख बंदोबस्त. दरवर्षी ही छापेलच बातमी वाचतोय बघा. गणपतीत काय नवीन असतच नाही. दरवर्षी असाच छापील पद्धतीनं गणेशोत्सव साजरा होतो ना. तीच गर्दी, तशाच मोठ्या मोठ्या मूर्त्या, तेच प्रदूषण. माणसं कधी सुधारणार आहे ते कोणाच ठाऊक. आणि एवढ्या माणसानं सुधारायचं कसं हा बी प्रश्नच आहे. आपल्यापासून सुरुवात करायची हवी. म्हणजे आपण आधी आपल्या जवळच्या माणसांना सांगायचं, मग आपोआपच सगळ्यांपर्यंत पोहोचेल. म्हणजे यावर्षी आपण जरा वेगळ्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करणार आहोत. आज आपण गणपतीची मूर्ती तयार करूया. करूयात. वहिनी, हे नाना लई भारी मूर्ती तयार करतात आणि आजकाल यांच्याकडनं कोण मूर्तीच तयार करून घेईना बघा. आजकाल सगळ्यांना प्लास्टरच्याच मूर्ती हव्या असतात. मी फक्त शाडू मातीच्या मूर्त्या बनवतो. मग तेच तर पाहिजे की आमासनी. आबा, आपण ह्या वर्षी आपला गणेशोत्सव इको फ्रेंडली करायचं ठरवलं. अरे वा, बरीच की. बरं चला, आता तुम्ही पोती अंथरून घ्या, तोवर मी पाणी घेऊन येते. चालतंय. नाना, आज तुम्ही गावच्या गणपतीची मूर्ती बनवायची आणि आम्ही सगळे तुम्हाला मदत करता करता शिकणार आहोत. आले. चला. अरे अरे ए, पोरांनो, अरे माती काय वतायलाय तुम्ही? सकाळ सकाळी झाडून लोटून आमची कंबर जात्या. तुम्ही आता काय कराया? अरे घरात कशा पायी माती अहो, ते गणपतीची मूर्ती करत्या, तुम्हाला काय अडचण आहे? नाही नाही, करा करा. नमस्कार नमस्कार. काय बोलाय सकाळी सकाळीच? काय तू एकदम सूरज बरोबर दोस्त बदलला का काय?
ते रानादाकडे काम होतं म्हणून आलतो. अरे पण तू गणपतीची मूर्ती करायला आहे, दिसतंय ना व? बोल की. होऊ दे मूर्ती, नंतर बोलतो. नंतर ना कशाला, बोल की आताच. आबा बी इकडे आहेत, तेच सांगतील तसं करू आपण. कशाचं? आबा आम्ही म्हणतो एक गाव एक गणपती बसवायचा म्हणून. पण हे सूरज आणि बाल्या म्हणतात की आम्हाला सेपरेट गणपती पाहिजे. यो बाल्या म्हणतोय की तालमीचा एक गणपती आणि सूरज म्हणतोय की सन्निधा मित्रमंडळाचे एक गणपती. कशाला सेपरेट गणपती रे? हा, नाच गाणी करायला ना व? वर्गाने गोळा करायच्या आणि गावच्या पैशाची नासाडी करायची. ए सूरज, सुधारलायस ना व तू? काय आहे? हा ते मी आपलं आबा, आम्हाला आमच्या मंडळाचा गणपती बसवायचा म्हणजे बसवायचं बघा. रानात उगाच नाही ती नाटकं करायला लागल्या. आजवर ऐकले की त्याच, आणि इथनं पुढं बी ऐकणारच आहे. हा पण या टायमाला नाही हा. अहो गणपती म्हणजे कसं एकदम जल्लोषात व्हायला पाहिजे हो, नाही काय उद्या? होय होय. अरे कसला जल्लोष? ते दारवा पिऊन काय गणपती समोर नाचायचं असते होय? असा असतो काय कधी गणपती उत्सव? अनदा, अरे 10 रुपयाचं सोडून दिलंय माहितीये ना व? आता पोरामध्ये जोश दाखवायचा म्हणजे गणपती पाहिजेतच की. होय होय होय. आणि ते बी आपल्या मनासारखा. नाही होणार. आम्ही ठरवलं तसंच होणार बघ. मग आम्ही आमचा सेपरेट गणपती बसवितो. काय रे बाल्या? होय होय होय. हा सगळी पोरं अशीच म्हणाल्यात, कुणाच ऐकणार नाही म्हणाल्यात. कोण ऐकत नाही, आम्ही बघतो त्यांच्याकडं. तुमच्या दोघांचं काय ते सांगा. आबा, अहो मंडळाचा गणपती बसवायचा हो. मामनजी, यांच्या गणपती मंडळा पुढं का नाही तुमच्या नावाचा एक मोठा फ्लेक्स लावणार आहे बघा आम्ही. तेवढंच तुमचं नाव बी होईल आणि प्रचार बी होईल बघा. अहो, आमच्या नावाची आणि प्रचाराची तुम्ही नका काळजी करू सुनबाई. ए, आज पत्तर गणपती समोर नाचगाणीच केलीत ना. अंजली राणा काहीतरी चांगलं करायला, कशाला खोडता घालता रे? अरे गणेशोत्सव म्हणजे सगळ्यांनी एक येऊन चांगलं काहीतरी करायचा उत्सव. हा, करा की काहीतरी चांगलं. सूरज भाऊजी, एकदा छान आणि योग्य पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करून बघा तरी. तुमच्या नेहमीच्या जल्लोषापेक्षा सुद्धा जास्त मजा येईल तुम्हाला. अहो मी बी हेच सांगाल, पण त्यासनी काय कळना झालंय बघा. भाल्या दादा, तुम्ही तुमच्या तालमीत मारुतीची पूजा करता तेव्हा असंच डॉल्बी लावून नसता? असं कसं? तालमीत कसं काय नाचू? तुम्ही शक्तीचे उपासक आणि मारुती शक्तीची देवता आहे. तुम्ही तालमीत जे काही करता ते अगदी मनापासून आणि भक्तिभावाने करता. मग गणपती पुढेच असं का? गणपती बुद्धीची देवता आहे आणि आपल्या प्रत्येकाला बुद्धी आहे. त्या बुद्धीचा वापर करून मला सांगा, गणेशोत्सव साजरा करताना असा धांगड धिंगाणा करणं चांगलं आहे? अहो लहान पोरांनी समजते.
पण यासनीच काय समजणं झालंय बघा. अंजली म्हणते नव, एक गाव एक गणपती, तवा तसंच होणार. तुम्हाला मनापासून पटत असेल तरच करा. बळजबरीनं कुणाला चांगलं बनवता येत नाही. वहिनी मला तर कवाच पटले हो. यो यो भाल्या आडूनच बसलाय. मी कुठं, मी तर पहिल्या पण चांगलाय. मी तर मागच्या वर्षापासून सांगत होतो. एक लय मोठा गोळ झालाय बघा. आता काय नवीन गोळ घातला तुम्ही? अहो त्या गणपतीला जास्वंदीची फुलं आणणार होतो आमच्या झाडाची. तर माणसाने सगळी फुलं घेऊन गेलीत आणि मग आता आपल्या गणपतीला. काय रे तू पण, कालच काढून ठेवता येत नव्हतं बे तुला. अहो मी काय म्हंटल, सकाळ सकाळी ताजी ताजी फुलं आणा. तर एक सुद्धा फुल राहिलं नाही बघा आता. अंजलीला काय सांगायचं तुमचं तुम्ही बघा. बाई मी आणतो की फुलं. ए तुमच्याकडे कुठे जास्वंदीची झाड आहेत? ए तुला काय करायचं, आणल्याशी मतलब बाई ना मग. बाई मी आणतो बघा लगेच फुलं. बरोबर, लवकर ये रे. नमस्कार साहेब. कशी काय वाटली सगळी तयारी? मस्त, लय भारी होणार यंदाचा गणपती आपला. हो हो नक्की साहेब नक्की. मी स्वतः सगळी डोकं लावून तयारी करून घेतली. अहो हे तर काहीच नाही, आपल्या शाळेत बघा जंगी तयारी केली आहे मी. अहो तुम्ही लय हुशार हो पहिल्यापासून. माझे सगळे सहकारी मित्र सुद्धा हेच म्हणतात की मी फार हुशार आहे म्हणून. तेवढं तालुक्याच्या शाळेत माझी बदली व्हायला हवी साहेब. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा. गावात पहिल्यांदा शांत आणि निवांत गणपती व्हायलाय बघा. समजा लय खुश आहेत तुमच्यावर. ते भाल आणि सूरज बी लय खुश आहेत. सगळे खुश आहेत ना.
मग हाच खरा गणेशोत्सव. आता पुढचे 10 दिवस बी तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. असं का? आपण सगळे मिळून ठरवूयात ना. हो नाही, कसं आहे, तुम्ही समध्यांमध्ये लय बुद्धी आहे बघा तुम्हाला, आणि गणपतीचे तुम्ही खास आहेत म्हणून तुम्हाला लय बुद्धी आहे. असं काही नाही. अहो असंच आहे. बरं,